जय शिवराय शेतकरी मित्रांनो ही आपली लाडो आहे मित्रांनो आपल्या फार्मची. आणि सहज मनामध्ये विचार आला की चला एक व्हिडिओ बनवू. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो शेळीपालन नेहमी फायद्याचं असतं जर तुमची मेहनत असली चांगली तर. मित्रांनो, एक म्हण आहे, शेळी ही गरिबाची गाय आहे आणि ती 10% पैसा रिटर्न करत असते. ही म्हण खोटी नाही मित्रांनो. जे जुने लोक होते ते नेहमी म्हणत असायचे. तर त्याचं रिझन सांगतो मित्रांनो तुम्हाला. 7 महिन्यापूर्वी म्हणजे जसं हिची जे पहिलं जापं होतं त्यावेळेस हिनं 2 बोकड दिले होते आपल्याला. आपल्या फार्मवर आल्यानंतर हिने 2 बोकड दिले होते. नंतर आता ही शेळी प्रेग्नंट आहे. आता येणाऱ्या काही तासामध्ये ही शेळी जणणार आहे आणि आता बघू ती किती पिल्लं देते. तर वाटतं असं की तिच्या क्वालिटीकडे बघून ती डेफिनेटली 2 पिल्ले देईल. असं जणल्यानंतर आपण तिचा व्हिडिओ अपलोड नक्कीच करणार. तर मित्रांनो, ते 2 बोकड होते तिने अगोदर दिलेले आहेत ते आता तिकडे बाजूला. तर विचार करा मित्रांनो, या शेळीपासून आपल्याला 4 पिल्ल्यांचं प्रोडक्शन झालेलं आहे. हा शेळीची क्वालिटी बघू शकता तुम्ही. आज तुम्ही सांगा मित्रांनो कॉमेंट करून की ही शेळी कितीपर्यंत जाऊ शकते आपली जर विक्री काढली तर. मला बोलायची गरज नाही, कारण हिची क्वालिटी बघून तुम्हाला कळालं असेल, एक अंदाजा येऊन गेलेला असेल. तर आता त्या पिल्ल्यांचा कसाही ॲव्हरेज घेतला ना मित्रांनो तरी खूप चांगली अपेक्षित किंमत आपल्याला देऊन जातील ते. म्हणजे ही एक शेळी तिने एका वर्षात आपल्याला किती काय देऊन गेलेली. मित्रांनो, ही शेळी माऊली अशी ना, हिची जर तुम्ही सेवा ही मेहनत, इमानदारी आणि सच्चाईने कराल ना तर डेफिनेटली तुम्हाला ही निराश नाही करणार, नाराज नाही करणार. ती नक्कीच तुमच्या मेहनतीला काहीतरी एक फलस्वरूप देणार मित्रांनो. तर म्हणून सांगतो, शेळी पालनात जर उतरायचं असेल ना तर मेहनत करायची तुमच्यामध्ये तयारी ठेवा मित्रांनो. असा ॲनिमल जोपासा, ॲनिमलवर प्रेम करा, त्याला समजून घ्या, तेव्हाच तो ॲनिमल तुमच्याशी लळा लागेल. त्याचा जेवढं तुम्ही त्याला देणार तेवढाच तो तुम्हाला रिटर्न स्वरूपात नक्कीच देईल मित्रांनो. तर ही आपली लाडो आहे मित्रांनो आपल्या फार्मवरची. आता बघा तिची क्वालिटी कशी आहे. तिने आता आडान वगैरे जस्ट सोडलेलं आहे मित्रांनो. या शेळी माऊलींचे माझ्या आयुष्यामध्ये इतके उपकार आहे, जबरदस्त मित्रांनो. तुम्हाला म्हणजे मजाक नाही सांगत मी 7वी मध्ये असताना, म्हणजे जेव्हा माझं काय वय असेल, जवळजवळ 12-13 वर्ष असेल, तेव्हापासून आतापर्यंत मी शेळ्या राखतोय मित्रांनो, शेळ्या सांभाळतोय. आणि या बिचाऱ्या माऊलींनी ना माझ्या आयुष्यात मला भरपूर दिलंय, भरपूर म्हणजे जबरदस्त दिलंय. फक्त त्याच्या मागे माझी मेहनत तशी होती किंवा माझी इमानदारी तशी होती त्यांच्या प्रती. तर मित्रांनो, मी शेळी पालनात काम करायला कोणतीच कसर सोडत नाही किंवा इंच्या पोटा पाण्यासाठी मी कुठलीच कसर सोडत नाही. एक टाइम मला माझ्या स्वतःसाठी कमी करेल, पण या ॲनिमलला मी कधीच कमी करत नाही मित्रांनो. कारण त्याचं रिझन असतं, यांच्याशी लळा लागून गेलेला असतो. हा प्राणी मला समजून गेलेला असतो. यांच्या भावना, फिलिंग्स असतात त्या आपल्याला समजलेल्या असतात. त्यानेच आपला शेळी पालन व्यवसाय असेल ना तर त्यानेच तो कुठेतरी यशाच्या शिखरावर पोहोचत असतो मित्रांनो. तर बघा आपल्या लाडूची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली आणि ती किती पिल्ले देऊ शकते हे नक्कीच तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. मी तसा व्हिडिओ बनवणारच आहे ही जणल्यानंतर. मित्रांनो, ही आपली दूध गंगा आहे. बघा तुम्ही तिचं आडान, तिची क्वालिटी, तिची साईज, तिची हाईट, तिचं स्ट्रक्चर. मित्रांनो, शेळीपालनात सगळ्यात इम्पॉर्टंट विषय असतो तुमचं ब्रीडचं सिलेक्शन असतं मित्रांनो. तुम्ही जर गावरानी शेळी पालन करत असाल किंवा तुम्ही काठवडीमध्ये करत असाल, कुठलीही शेळी पाला तुम्ही, म्हणजे तुमच्या ब्रीड सिलेक्शनवरच तुमच्या फार्मचा सगळा काही बजेट अवलंबून असतो. त्यामुळे ब्रीड सिलेक्शन खूप महत्वाचं असतं.